काय बरं वाटतंय का? छान वाटतंय. काय केलंय आपण? कुठलं ऑपरेशन? पिशवीचं ऑपरेशन. बरं, कशी काढली पिशवी? पोट फाडून काढली की दुर्बिणीतून काढली? दुर्बीण. केवढं होतं गर्भाशय? हाताला लागत होतं ना तुम्हाला? लागत होतं. कुठवर लागत होतं? इथपर्यंत लागत होतं. कुठवर? बेंबीच्या वरपर्यंत खालपर्यंत? टेमीच्या वरपर्यंत लागत होतं. वरपर्यंत लागत होतं. बरं, किती वाजता झालं ऑपरेशन? इथे वॉर्डात कधी आलात तुम्ही? सकाळी सिस्टर किती वाजता आले ते? 12 वाजता आलात ना? बरं, आता किती वाजले? 7. फिरताय तुम्ही 7 तासामध्ये फिरायला लागलात. काही त्रास जाणवतोय का? नाही, काहीच नाही. काय जाणवत नाही. दुखतंय का काही? दुखते थोडं वेळ दुखते. एक बाजू थोडीशी दुखते. तिथे आपण तर मॉर्सोलेटरचं पोट टाकला होता ना, तिथे थोडंसं पेन असतं. बाकी चालू शकता, एवढं कम्फर्टेबल आहात पण तुम्ही. हां, बाकी दुसरा काही त्रास नाही. आणि बरं, तर झोपा. तुमचं गर्भाशयाचं वजन किती निघालं माहिती आहे का? पेरूच्या आकाराचं गर्भाशय असतं. त्याचं वजन साधारणतः 100 ग्रॅमच्या आत असतं. 70 ते 100 ग्रॅमच्या दरम्यान असतं नॉर्मल गर्भाशय. तुमच्या गर्भाशयाचं वजन निघालंय 1600 ग्रॅम. किती? 1600. म्हणजे 1.5 किलो आणि 100 ग्रॅम वरती. ठीक आहे. आता ते काढताना आपल्याला वळ्या करून काढायला लागतं ना बाहेर. मग त्याच्यासाठी थोडा एक मोठा पोट टाकलेला असतो आपण डाव्या बाजूला. ते फक्त एक दिवस तुम्हाला थोडं हालचाल करताना तिथे काहीतरी टाका घेतला असं जाणवेल. बाकी दुसरीकडे कुठे काही दुखत नाही. आणि आता मी नळी काढलेली आहे. 7 तासातच आपण लघवीची नळी काढलेली आहे. आता उठून लघवीला जायचं आहे तुम्हाला. हां, कोणाला तरी मावशीला बोलवायचं, सोबत घेऊन जायचं. भुलीचा इफेक्ट गेला आहे आता सगळा. तुम्ही फिरलात तरी चालेल, बसलात चालेल. थोडं त्यांना खायला पण द्या आता. आधी पाणी प्या, नारळ पाणी प्या, मग थोडंसं ज्यूस घ्या, सूप घ्या आणि मऊभात खिचडी घ्या. ठीक आहे. तुमच्या ऑपरेशनला थोडासा वेळ जास्त लागला, कारण हे आपल्याला गर्भाशय वळ्या करून काढायला लागतं. गर्भाशय सेपरेट करायला लागतो साधारण अर्धा तास, पण ते बाहेर काढायला छोट्या की होलमधून एवढं मोठं गर्भाशय बाहेर काढायला वेळ लागतो. त्यामुळे साधारण दीड तास गेला होता त्याला, 1.5-2 तास. ठीक आहे. हां, छान झालं आहे सगळं व्यवस्थित. वाटतंय की नाही? हां, 7 तासापूर्वी ऑपरेशन झालं असं वाटतंय का? ठीक आहे, चला झोपा जाऊन जा. ते पाणी पिऊ द्या भरपूर. हां, पाणी भरपूर पिऊ द्यात आणि काही प्रॉब्लेम नाही आहे. लघवीला आली पाहिजे भरपूर. हां, आणि दर 2 तासांनी उठून जायचं आहे आपण लघवीला. काय? ठीक आहे, चलो गुड.